नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो, स्टडी मास्टर मराठीवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा आपला विषय महा-टी-ई-टी परीक्षेसाठी एक खरा गेम चेंजर ठरणार आहे. आज आपण विशेष बालके आणि मानसशास्त्र या अत्यंत महत्त्वाच्या घटकाची संपूर्ण चिरफाड करणार आहोत. हा घटक जर तुम्ही नीट समजून घेतलात तर बालमानसशास्त्र विषयात जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा तुमचा मार्ग अगदी मोकळा होईल. चला तर मग वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया. आज आपण नेमकी कोणती ब्लूप्रिंट डिकोड करणार आहोत? तर आपण बुद्ध्यांक वर्गीकरण, अध्ययन क्षमता, विद्यार्थ्यांचे प्रकार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेसाठीच्या काही हमखास गुण मिळवून देणाऱ्या प्रो टिप्स पाहणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. तो म्हणजे बुद्ध्यांक किंवा ज्याला आपण IQ म्हणतो त्याचं वर्गीकरण. बुद्ध्यांकाचे जे प्रमाणित टप्पे आहेत ते अगदी डोक्यात फिट बसवून घ्या. एक सामान्य बुद्ध्यांक असलेला विद्यार्थी 90 ते 110 या रेंजमध्ये येतो आणि तिथून पुढे उच्च, अतिउच्च हे टप्पे कसे वाढत जातात हे अगदी स्पष्ट आहे. पाठांतराच्या दृष्टीने ही माहिती खूप उपयुक्त आहे. पण ह्यात एक मॅजिक नंबर आहे आणि तो म्हणजे 140. जर परीक्षेत प्रतिभावान किंवा कुशाग्र बालकांच्या बुद्ध्यांकावर प्रश्न आला तर डोळे झाकून 140 किंवा त्याहून अधिक या पर्यायाला गोल करायचं. हे 100% बरोबर उत्तर असतं. हा आकडा पक्का लक्षात ठेवा. आता वळूया आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे, जिथे आपण अध्ययन अक्षमता म्हणजे नेमक्या काय ते एकदम सोप्या आणि थेट भाषेत समजून घेणार आहोत. परीक्षेत नेहमी गोंधळात टाकणाऱ्या या डिसने सुरू होणाऱ्या ज्या संज्ञा आहेत ना, त्या लक्षात ठेवणं एकदम सोपं आहे. जसं की वाचनाचा संबंध आला की डिस्लेक्सिया, लेखनाचा प्रश्न असेल तर डिस्ग्राफिया, गणिताच्या आकडेमोडीत अडचण म्हणजे डिस्कॅल्क्युलिया आणि शारीरिक हालचालींच्या समन्वयात अडचण असेल तर डिस्प्रॅक्सिया. जोड्या जुळवा या प्रकारच्या प्रश्नांसाठी हे वर्गीकरण हमखास उपयोगी पडेल. आणि हो, इथं एका मोठ्या ट्रॅपपासून सावध राहायचे. परीक्षेत बऱ्याचदा ऑटिझम हा पर्याय मुद्दाम दिला जातो. पण लक्षात ठेवा, ऑटिझम हा एक अतिशय व्यापक असा विकासात्मक विकार आहे. ती फक्त एखादी अध्ययन अक्षमता नाही. या उलट डिस्लेक्सिया ही पूर्णपणे एक अध्ययन अक्षमता आहे. हा अगदी बारीकसा फरक तुम्हाला थेट 1 मार्क मिळवून देऊ शकतो. चला आता तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया. एक शिक्षक म्हणून आपण वेगवेगळ्या मुलांसाठी आपली शिकवण्याची पद्धत कशी बदलली पाहिजे हे आपण इथे पाहणार आहोत. सर्जनशील किंवा क्रिएटिव्ह विद्यार्थ्यांचा विचार केला तर अपसारी विचार म्हणजेच डायव्हर्जंट थिंकिंग ही संकल्पना सर्वात महत्त्वाची ठरते. अशा मुलांना नुसती घोकंपट्टी आवडत नाही. त्यांना एकाच प्रश्नावर 10 वेगवेगळी उत्तरे शोधायची असतात. त्यामुळे त्यांना ओपन एंडेड किंवा मुक्त उत्तरी प्रकल्प दिले तर त्यांच्यातल्या नवीन निर्मितीला खरी चालना मिळते. दुसरीकडे ज्या मुलांना शिकण्यात थोडी अडचण येते किंवा जे विशेष विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कार्यविश्लेषण म्हणजेच टास्क ॲनालिसिस ही जादूची कांडी आहे. म्हणजे काय तर एखादं खूप कठीण आणि मोठं काम छोट्या छोट्या आणि सोप्या टप्प्यांमध्ये विभागून द्यायचं. यामुळे मुलांवरचा ताण कमी होतो आणि त्यांचा आत्मविश्वास अगदी दुप्पट वाढतो. या सगळ्यांचा मूळ गाभा काय आहे तर सर्वसमावेशक शिक्षण. म्हणजे थोडक्यात मुलाला शाळेच्या साच्यात बसवण्यापेक्षा मुलाच्या गरजेनुसार शाळेत आणि पद्धतीत बदल करणे. मग तो शाळेत रॅम्प बांधण्याचा विषय असो, दृष्टिहीन मुलांसाठी ब्रेल लिपी वापरणं असो किंवा प्रत्येकासाठी वेगळी शैक्षणिक योजना म्हणजेच IEP तयार करणं असो, सर्वांना समान संधी मिळायलाच हवी. आता येतोय आपला सर्वात महत्त्वाचा आणि ॲक्शनेबल भाग. प्रत्यक्ष TET परीक्षेला सामोरं जाताना कोणत्या प्रो टिप्स वापरायच्या ते आता पाहूया. मानसशास्त्राच्या पेपरचं जर आपण नीट विश्लेषण केलं तर एक गोष्ट लक्षात येते. हा पेपर अगदी 50-50 असा विभागलेला असतो. म्हणजे 50% प्रश्न हे थेट पाठांतरावर असतात, जसे की बुद्ध्यांकाचे आकडे. पण उरलेले 50% प्रश्न हे उपयोजनात्मक असतात. म्हणजेच ते तुमची विचार करण्याची आणि परिस्थिती हाताळण्याची क्षमता तपासतात. मग आता प्रश्न पडतो की हे कठीण वाटणारे उपयोजनात्मक प्रश्न आत्मविश्वासाने कसे सोडवायचे. कारण बऱ्याचदा असं होतं की 2 पर्याय अगदी बरोबर वाटत असतात. तिथे आपला गोंधळ उडतो, बरोबर? नेमकं इथेच पर्याय वगळण्याची पद्धत म्हणजेच एलिमिनेशन मेथड कामी येते. एक सोपी ट्रिक सांगतो. ज्या पर्यायांमध्ये केवळ, फक्त, नेहमी असे शब्द येतात किंवा जे पर्याय घोकंपट्टीला महत्त्व देतात, मुलांना शिक्षा देण्याबद्दल बोलतात, ते पर्याय लगेच कट करून टाकायचे. आपलं उत्तर तेच असतं जे सकारात्मक असतं, मुलांचा आत्मविश्वास वाढवणारं आणि सर्वांना सामावून घेणारं असतं.
आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आपण जे काही पाहिलंय त्या सगळ्याची एक क्विक रिव्हिजन करूया, म्हणजे सगळं डोक्यात पक्क बसेल. परीक्षेसाठी या 4 पायऱ्या कायम लक्षात ठेवा. पहिली पायरी, 140च्या पुढचे महत्त्वाचे आकडे पाठ ठेवा. दुसरी पायरी, त्या सगळ्या डिस्कॅपिया, अक्षमता त्यांच्या योग्य क्षेत्राशी जोडून ठेवा. तिसरी, अपसारी विचार किंवा कार्यविश्लेषण यांसारख्या सकारात्मक संकल्पना समजून घ्या. आणि चौथी, सर्वात महत्त्वाची पायरी, प्रत्यक्ष परीक्षेत एलिमिनेशन पद्धत वापरून चुकीचे पर्याय हुशारीने गाळून टाका. थोडक्यात सांगायचं तर टीईटी परीक्षेत टॉप करणं हे फक्त पुस्तकी ज्ञानावर अवलंबून नाहीये, तर हे 50% अचूक माहिती असणं आणि 50% स्मार्ट रणनीती वापरून चुकीचे पर्याय वगळणं ह्या दोघांचं उत्तम कॉम्बिनेशन आहे. शिक्षक मित्रांनो, मला खात्री आहे की आजच्या या सत्रातून तुम्हाला अभ्यासाची एक नवी आणि अचूक दिशा मिळाली असेल. टीईटी परीक्षेच्या अशाच दर्जेदार तयारीसाठी आपल्या स्टडी मास्टर मराठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. आज शिकलेली ही एलिमिनेशन पद्धत वापरून पुढच्या सराव परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी आपण सगळे पूर्णपणे तयार आहोत का? नक्कीच असणार. चला तर मग पुढच्या सत्रात भेटूया. तोपर्यंत अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.